नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर नितीन रणदिवे, सहाय्यक प्राध्यापक, दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. आपण BA भाग 2 सत्र 3 लोकप्रशासन या IDS पेपरच्या अनुषंगाने आढावा घेत असताना घटक क्रमांक 2 संघटना या अनुषंगाने आपण चर्चा करत असताना त्यामध्ये संघटनेची व्याख्या, त्याचा अर्थ काय आहे, त्याच्यानंतर त्याचं महत्व काय आहे आणि संघटनेच्या खात्याचे जे आधारभूत घटक आहेत त्या अनुषंगाने आपण विद्यार्थी मित्रांनो चर्चा केलेली आहे. आताच्या लेक्चरमध्ये आपण संघटनेची जी तत्वे आहेत त्या तत्वांच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. त्यातलं पहिलं जे तत्व आहे ते सोपानक्रम, अधिकार परंपरा, प्रिन्सिपल ऑफ हायरार्की या अनुषंगाने आपण आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहे. आणि ही चर्चा करत असताना खरं तर विद्यार्थी मित्रांनो, अधिकार पद परंपरा हे घटनेचे महत्वाचं तत्व मानलं जातं. कोणती संघटना निर्माण केल्यानंतर तिची रचना ठरवण्यासाठी अधिकार पद परंपरा या तत्वाचा उपयोग केला जातो. कोणती संघटना घेतली तरी त्या संघटनेत वरिष्ठ ते कनिष्ठ अशी स्तर रचना निर्माण केलेली असते. संघटनेत पद निश्चिती करण्यासाठी तत्वाचा उपयोग केला जातो. या तत्वांमुळे संघटनेत शिखरापासून तळापर्यंत जबाबदारीच्या तत्वानुसार वरिष्ठ ते कनिष्ठ असे संबंध निश्चित केलेले असतात. थोडक्यात या तत्वांमुळे संघटनेची रचना पिरॅमिड सारखी करून संघटनेच्या कार्याची विभागणी, सत्ता व जबाबदारी यानुसार क्रम पद्धतीने निश्चित केलेली आपल्याला दिसून येते. या सोपानक्रम अधिकार परंपराच्या अनुषंगाने आपण तिची व्याख्या पाहूया. खरं तर सर्वसाधारण एक व्याख्या अशी केली जाते की अधिकार पद परंपरा म्हणजे एक व्यवस्थित संघटना की ज्यात कनिष्ठ ते वरिष्ठ असे चढत्या क्रमानं रचना केलेली असते. दुसरं जे महत्वाचं आहे ते GD मुने यांनी जी व्याख्या केलेली आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात, संघटनेत कार्याचं विभाजन करून सत्ता व जबाबदारी यानुसार वरिष्ठ ते कनिष्ठ अशा पायऱ्या निर्माण केल्या जातात. म्हणून या पद्धतीला क्रम पद्धती असं म्हटलं जातं. अर्स लॅथम यांनी पण एक व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात, पद सोपान म्हणजे एक व्यवस्थित संघटन की ज्यामध्ये कनिष्ठ ते वरिष्ठ अशा चढत्या क्रमाने रचना केली जाते. थोडक्यात अधिकार पद परंपरा या तत्वानुसार संघटनेत वरिष्ठ अधिकाऱ्यापासून कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत स्तर रचना निर्माण केलेली असते. शिखरावर वरिष्ठ अधिकारी असतो, त्याच्या खालोखाल कनिष्ठ अधिकारी असतो. तो वरिष्ठाला जबाबदार राहून कार्य करतो, त्याच्या आदेशाचं पालन करीत असतो. संघटनेत विविध विभाग, उपविभाग, शाखा, उपशाखा पाडून अधिकार पद परंपरा निश्चित केली जाते. अधिकार पद परंपरेच्या तत्वानुसार संघटनेची निर्माण केलेली संघटनेची रचना ही पिरॅमिड सारखी असून प्रामुख्यानं ती आपल्याला आकृतीवरून सुद्धा स्पष्ट करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीमध्ये अ हा संघटनेचा प्रमुख असून तो सर्वोच्च अधिकारी आहे. ब हा अ चा कनिष्ठ अधिकारी असतो. याप्रमाणे क हा ब चा, ड हा क चा, ई हा ड चा आणि फ हा र चा कनिष्ठ अधिकारी असतो. अ या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली ब, क, ड, ई आणि फ हे कनिष्ठ अधिकारी कार्यरत असतात. तसेच या संघटनेतील दुसऱ्या भागात य, र, ल, व आणि श हे कनिष्ठ अधिकारी अ या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली कार्य करताना आपल्याला दिसतात. प्रत्येक कनिष्ठ अधिकारी आपल्या वरिष्ठाला जबाबदार राहून कार्य करतो. अशा प्रकारे अधिकार पद परंपरा स्वीकारून शासनाची विविध खाती व महामंडळे कार्य करीत असतात. उदाहरणार्थ पोलीस खात्याच्या प्रमुख
वरिष्ठ अधिकारीपदी पोलीस महासंचालक असतो. त्याच्या नियंत्रणाखाली 6 परिक्षेत्रे व 7 आयुक्तालये निर्माण केलेली आहेत. पोलीस खात्याचे अधिकार पद परंपरेनुसार रचना पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येईल. पोलीस महासंचालक, त्याच्या खालोखाल अतिरिक्त पोलीस महासंचालक, त्याच्या खालोखाल पोलीस उप महानिरीक्षक, त्याच्या खालोखाल पोलीस आयुक्त, पोलीस उप आयुक्त, त्याच्या खाली पोलीस अधीक्षक, पोलीस उप अधीक्षक अशा पद्धतीनं ही त्याच्यानंतर पोलीस अधीक्षकानंतर पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल अशा पद्धतीनं ही रचना केलेली असते. जिल्हा पोलीस, राखीव पोलीस दल, गुन्हे अन्वेषण विभाग, रेल्वे पोलीस, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मोटार वाहन विभाग, मोटार वाहतूक विभाग, बिनतारी संदेश विभाग, पोलीस प्रशिक्षण विभाग इत्यादी विभाग निर्माण केलेले आपल्याला दिसून येतात. यानंतर जो दुसरा महत्वाचा मुद्दा ज्यामधला संघटनेच्या तत्वातला आहे पहिला जो आहे पदसोपान, त्यातल्या व्याख्या पाहिल्यानंतर जो त्यातला दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपण अधिकार पद परंपरा तत्वाचं परीक्षण हा महत्वाचा मुद्दा आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याचे गुण पाहत असताना अधिकार पद परंपरा या तत्वामुळे संघटनेच्या कार्यात एकवाक्यता निर्माण होते, कारण कनिष्ठांना वरिष्ठांच्या अधिकारांचं आदेशाचं पालन करावंच लागतं. दुसरा जो गुण आहे तो अधिकार पद परंपरा या तत्वामुळे संघटनेत संघर्ष निर्माण होत नाहीत, त्यांच्यात समन्वय असल्याचे दिसून येते. 3. या तत्वांमुळे संघटनेत विविध पदाधिकाऱ्यांचे जे संबंध असतात ते अधिक मजबूत होतात. या तत्वामुळे प्रत्येक कनिष्ठ सेवकाला वरिष्ठाला जबाबदार राहून कार्य करावे लागते. त्यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढते व प्रशासनाचा हेतू साध्य होतो. चौथा जो महत्वाचा गुण आहे तो म्हणजे संघटनेच्या या तत्वामुळे संघटनेचे कार्य योग्य पद्धतीने चालतं. नियंत्रण, देखरेख, आदेशाची कार्यवाही, संयोजन, मार्गदर्शन या गोष्टी सहज शक्य होताना आपल्याला दिसतात. 5वा जो महत्वाचा मुद्दा आहे, या तत्वामुळे संघटनेच्या कार्यात श्रम विभागणी व विकेंद्रीकरण शक्य होत असतं. आणि त्याचे काही दोष अधिकारपद परंपरेचे जर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये पहिला जो महत्वाचा दोष आहे तो अधिकारपद परंपरा या तत्वामुळे संघटनेत वरिष्ठ व कनिष्ठ अशी विभागणी केली जाते. त्यामुळे सेवकांच्यात संघर्ष, मच्छर, द्वेष हे दोष निर्माण होताना दिसतात. या तत्वामुळे संघटनेत नोकरशाही हा दोष निर्माण होतो. संघटनेत विभाग, उपविभाग व पदे निर्माण केल्यामुळे सेवकांच्या संख्येत अवास्तव वाढ होते. संघटनेत विभाग, उपविभाग व पदे निर्माण केल्यामुळे सेवकांच्या संख्येत अवास्तव वाढ होते. त्यामुळे सेवक वर्गाच्या कल्याणाकडे जास्त लक्ष दिलं जातं. त्यामुळे लोककल्याण हा हेतू बाजूला राहतो. तिसरा जो महत्वाचा दोष आहे, या तत्वामुळे प्रशासन कार्यास विलंब होतो, कारण संघटनेतील प्रत्येक कृती वरिष्ठ ते कनिष्ठ या क्रमाने होत असते. त्यामुळे कार्यवाहीस वेळ लागतो. अशा प्रकारे दोष अधिकार पद परंपरा या तत्वात असलं तरी संघटनेत योग्य रचना निर्माण करण्यासाठी हे तत्व आवश्यक असल्याचं आपल्याला दिसून येतं. यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो समन्वय, कोऑर्डिनेशन हा मुद्दा आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. धन्यवाद.